शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलंय। तर गए गुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना उत्तर दिलंय। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज, दाखवा। जाऊ रे, हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू। नाही त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न, मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असेल त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? तर आपण पाहतोय नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता। मर्सिडीज दिले की मंत्रीपद मिळायचं असं त्यांनी म्हटलं होतं। 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप हा नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय। गए गुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना म्हणत सुनावलंय। त्यानंतर संजय राऊत यांनी मात्र त्यांना प्रश्न विचारलाय की नीलम गोऱ्हे या आमदार झाल्या तेव्हा त्यांना किती मर्सिडीज मिळाल्या होत्या, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। आता यावर नीलम गोऱ्हे नेमकं काय उत्तर देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय महत्त्वाची राजकीय बातमी। शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेला आहे। 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा हा खळबळजनक आरोप आहे जो नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय। त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांना चांगलंच सुनावलंय। तर उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलं आपण पाहतोय। मातोश्रीवरती 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची अशा पद्धतीचं विधान काही वेळापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादामध्ये शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। ताई, तुम्ही विधान केलं आणि आता राजकीय चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, बॉम्ब टाकला असं म्हणायला हरकत नाही तुमच्या विधानामुळे। या सगळ्या म्हणण्याच्या मागचा संदर्भ समजून घ्यायला पाहिजे आणि तो संदर्भ असा आहे की 2014मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची सत्ता आली, आम्ही बाहेरून आधी पाठिंबा दिला, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे झाले आणि नंतर मग आमचे मंत्री झाले काही जण जे आहेत ते। दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजपमध्ये अजून वाद वाढत गेले। 2019मध्ये ज्यावेळेला माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आमची जी अपेक्षा होती की सगळीकडे लोकांना भेटणं, लोकांना न्याय देणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, आमदारांचे प्रश्न सोडवणं, यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे, तर ते अजिबातच वेळ देईनासे झाले आणि प्रत्येक वेळेला टाळल्यासारखं वाटायला लागलं। आमचे जे जुने सिनियर नेते होते त्या सिनियर नेत्यांना जसं हुटआउट केलं गेलं, ते जसे नकोसे झाले तसे आम्हीसुद्धा नकोसे होते का काय वाटायला लागलं। 2020ला ज्यावेळेला आमदार मला केलं, तेही स्वतः आमदार झाले, त्यावेळेला एक अगदी सिनियर नेते बोलले की हे काय कोविडमुळे झाल्या त्या, म्हणजे माझं काम काहीच नाही। आत्तासुद्धा बोलताना काही जण तीच टीका करतायत, पण महाराष्ट्रामध्ये कुठे अन्याय अत्याचार झाला तर उद्धवसाहेबांनी मला सांगितले म्हणून मी आले, असं मी प्रत्येक ठिकाणी सांगत होते, काम करत होते आणि त्यामधला जो जनमत आपल्या बाजूने येतं ते सगळं जे आहे ते लोकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच सगळं श्रेय जे आहे ते उद्धवसाहेबांना मिळेल असा माझा प्रयत्न होता। आजच्या काळामध्ये या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये होत्या, त्यामुळे ते जे मी बोलले ते माझं निरीक्षण आहे, ते असे मी पाहिलेलं आहे। तसं नसेल की आम्ही घेतल्याच नाहीत मर्सिडीज, कोणी दिल्याच नाहीत, तर त्यांनी तसं स्पष्ट करावं। पण ते न करता मी दिलेल्या माझा मुद्दा काय आहे की कार्यकर्त्यांना भेट देत नव्हते, कार्यकर्त्यांना जी कामं करण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन पाहिजे होतं ते मिळत नव्हतं, तर त्याचं उत्तर देऊन त्याचं पुरावे देण्याऐवजी किंवा त्याच्याबद्दलचं योग्य ते माहिती देण्याच्याऐवजी माझ्यावर वैयक्तिक टीका करून तुम्ही माझं तोंड बंद करायचा प्रयत्न करताय। उद्धव ठाकरेंनी म्हणाले की त्या महिला आहेत त्यांच्यावरती मी टीका करणार नाही, त्यांनी हात जोडले आणि ते म्हणते की
निलमताईंचं चांगलं आहे असं त्यांनी म्हणाले, तसं टीका नाही. पण ते सुसंस्कृतच आहेत, नेता म्हणून सुसंस्कृत आहेत, पण प्रत्यक्षातलं वर्तन जे काही होतं त्यांच्याकडून आणि त्यांच्या जवळच्या लोकांकडून ते त्याच्याचवरती लोकांचा आक्षेप असतो ना.